नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासावरून पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष निर्माण झालाय। नवी मुंबईत झोपडपट्टीचा पुनर्विकास MIDCनं केल्यास मंत्रीपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याचा गणेश नाईकांनी निर्णय दिलाय। झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचं टेंडर काढून पैसे खाण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर केलाय। शिवसेनेचे उदय सामंत उद्योगमंत्री असल्यानं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय। एकीकडे सरकार राज्यातील अनधिकृत बांधकामांना कायम करीत असताना दुसरीकडे झोपडपट्ट्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप नाईकांनी केलाय। पराग सोमन नावाचे सीओची नेमणूक झाली होती, त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, त्याला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRD2 नवी मुंबईच्या बाहेर ती बाहेर झाली होती। आता तर कर केलेला आहे, कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही। लक्षात आलं की ही माझ्या त्याला विचारतो पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा जनसामान्यांच्या